स्वामी विवेकानंद म्हणतात, "ज्याची भीती वाटते, जे भयावह वाटते त्याला धीटपणाने तोंड द्या." नमस्कार मित्रांनो, स्वामी विवेकानंदांच्या 150व्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद सचित्र जीवन दर्शन ही पुस्तक मी 7व्या वर्गात असताना मला मिळालेली आहे. या पुस्तकातून मला आलेले अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तर मित्रांनो, 7व्या वर्गात असताना मी वक्तृत्व स्पर्धेचे आमच्या शाळेत आयोजन केले होते. त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझ्या वर्गातील हुशार मुलांनी सहभाग घेतला होता आणि मलासुद्धा असं वाटत होतं की माझासुद्धा प्रथम क्रमांक यावा. दररोज प्रॅक्टिस होत होती. स्टेजवर म्हणजे सगळ्या मुलांसमोर ते बोलायला लावायचे सर लोकं, की तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्यांच्यातून जो चांगला बोलत होता त्यांच्यातूनच क्रमांक निवडला जात असायचा आणि रामकृष्ण मठ नागपूर यांच्याकडून ते स्वामीजी लोकं येत होते आणि त्यांच्यासमोर ती वक्तृत्व स्पर्धा होत होती. त्याच्यातून म्हणजे सिलेक्ट करायचे ते जो चांगला बोलेल, जो चांगला म्हणेल त्याच्यातून ते सिलेक्ट करत होते. मित्रांनो, अशीच मला खूप भीती वाटत होती स्टेजवर जाण्याची. तर मी ही पुस्तक वाचली स्वामीजीची आणि याच्यामध्ये पेज क्रमांक 47वर लिहिलेलं आहे, "जे भयावह वाटतं त्याला धीटपणाने तोंड द्या." तर मित्रांनो, स्वामीजी एकदा वाराणसीला गेले होते. वाराणसीला गेले असताना बाजूला तलाव होता आणि एका बाजूला खूप मोठी भिंत होती आणि त्यांच्या मागे माकडे लागली होती. तर ते भीतीमुळे ते पळू लागले. तेव्हा एका वृद्धाने म्हणले, की "पळू नका, त्यांना धीटपणाने तोंड द्या." तर याच्यातून आपल्याला शिकायला मिळते, की मित्रांनो, आपल्या आयुष्यात कितीही डाऊनफॉल येतात, तर आपल्याला तिथून पळून जायचं नाही आहे. त्याला आपल्याला प्रत्यक्ष उत्तर द्यायचं आहे. तसंच मी पण स्टेजवर जायला घाबरत असायचो. मला पण भीती वाटत असायची. तेव्हा मी ही पुस्तक वाचली आणि माझ्या मनात खूप ऊर्जा निर्माण झाली आणि जेव्हा मी स्टेजवर बोलायला लागलो, एकदम एकदम कॉन्फिडन्सनं मी बोलू शकत होतो मित्रांनो. तर मित्रांनो, या पुस्तकातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. ही स्वामी विवेकानंदांची पुस्तक तुम्हीसुद्धा वाचा आणि आपलं भवितव्य घडवा. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द संपवतो.